नमस्कार. महाराष्ट्राची एक खूप मोठी आणि महत्त्वाची योजना, लाडकी बहीण योजना, सध्या एका मोठ्या आणि खरं सांगायचं तर तितक्याच वादग्रस्त अशा दुरुस्तीच्या टप्प्यातून जातीये. ही एक अशी प्रक्रिया आहे जिने लाखो महिलांच्या आयुष्यावर थेट परिणाम केलाय. चला तर मग या मोठ्या डिजिटल क्लीनअपच्या आत नक्की काय घडतंय ते जरा जवळून पाहूया. चला, सुरुवातीलाच एक आकडा पाहूया. आणि तो आकडा खरंच धक्कादायक आहे. 68 लाख. हो, तब्बल 68 लाख खाती नुकतीच बंद करण्यात आली आहेत. कारण तर जी अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया होती ती पूर्ण केली गेली नाही. आता विचार करा, 68 लाख हा आकडा इतका मोठा आहे की मनात अनेक प्रश्न उभे राहतात. आणि नेमका हाच आजचा आपला मुख्य प्रश्न आहे. असं अचानक काय घडलं की लाखो महिलांना या योजनेच्या लाभापासून दूर राहावं लागलं? यामागे फक्त काही तांत्रिक कारणं होती की गोष्ट त्याहूनही मोठी आहे? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आजच्या या विश्लेषणात आपण ह्या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. यात आपण हे शुद्धीकरण किती मोठं होतं, त्यात काय काय अनियमितता सापडल्या, सरकारने त्यावर काय कारवाई केली, याचा आर्थिक परिणाम काय झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या योजनेचं पुढे काय होणार यावर बोलणार आहोत. चला तर पहिल्या भागाकडे वळूया. हे जी लाभार्थींची संख्या कमी झाली ती किती मोठी होती आणि या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली हे आधी समजून घेऊया. आता बघा, या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट आहे, ई-केवायसी. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक डिजिटल ओळख पडताळणी आहे. सरकारला हे पक्कं करायचं होतं की योजनेचा लाभ फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच मिळतोय. आणि ह्याच ई-केवायसी प्रक्रियेने अनेक गोष्टी समोर आणल्या. आता ही आकडेवारी बघा. हे आकडे या योजनेचा संपूर्ण प्रवासच दाखवतात. जून 2024 मध्ये जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा लाभार्थी किती होते? तब्बल 2.43 कोटी. आणि आता एप्रिल 2026 पर्यंत हा आकडा खाली येऊन 1.75 कोटींवर थांबलाय. म्हणजे जवळजवळ 2 वर्षात किती मोठं शुद्धीकरण झालंय याचं हे एकदम स्पष्ट चित्र आहे. तर मग एवढी मोठी घट झाली कशी? चला, आता आपण तपासाच्या दुसऱ्या टप्प्यात जाऊया, जिथे ही खाती का बंद केली गेली याची एक एक कारणं समोर येऊ लागली. बरं, मग ही सगळी खाती अपात्र का ठरली? तर पडताळणी सुरू झाली आणि एकामागोमाग एक गोष्टी समोर येऊ लागल्या. जसं की काही कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर होतं. काही जणी तर एकाच वेळी दुसऱ्या सरकारी योजनांचाही लाभ घेत होत्या. एवढंच नाही तर काही घरांमध्ये 2 पेक्षा जास्त महिलांची नोंदणी होती, किंवा घरात कोणी सरकारी नोकरीत होतं, किंवा 4चाकी गाडी होती. आता या सगळ्या गोष्टी नियमात बसत नव्हत्या, त्यामुळे साहजिकच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. आणि आता जो आकडा समोर आला तो तर अत्यंत धक्कादायक होता. ही योजना फक्त महिलांसाठी होती, बरोबर, पण तरीही तब्बल 12,757 पुरुषांनी यात बनावट नोंदणी करून लाभ घेतल्याचं उघड झालं. ह्या बनावट पुरुष लाभार्थ्यांमुळे सरकारी तिजोरीचं किती नुकसान झालं असेल? तर आकडा आहे जवळपास 22.96 कोटी रुपये. विचार करा, हा सगळा जनतेचा पैसा होता जो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने वापरला गेला. इतकंच नाही तर आणखी 10,956 अपात्र सरकारी कर्मचारी सुद्धा या योजनेचा गैरफायदा घेत होते, जे नियमांनुसार पूर्णपणे चुकीचं होतं. पण थांबा, यात एक मोठा तांत्रिक घोळ सुद्धा झाला होता. अर्जामध्ये मराठीत एक असा प्रश्न होता जो दुहेरी नकारात्मक होता, म्हणजे तो वाचून खूप गोंधळ उडाला. आणि त्यामुळे काय झालं तर तब्बल 24 लाख पात्र लाभार्थ्यांना चुकून सरकारी कर्मचारी म्हणून नोंदवलं गेलं आणि त्यांचे पैसे थांबले. अर्थात नंतर जेव्हा पुन्हा तपासणी झाली तेव्हा यातली बरीचशी खाती पात्र असल्याचं आढळून आलं. या सगळ्या गोंधळानंतर साहजिकच सरकारला काहीतरी ठोस पावलं उचलायलाच हवं होतं. मग सरकारने ही सगळी लाभार्थी यादी स्वच्छ करण्यासाठी एक मोठी मोहीम हाती घेतली. पाहूया ती नेमकी कशी होती. हे शुद्धीकरण काही एका रात्रीत झालेलं नाही, ते टप्प्याटप्प्याने झालं. जून 2024 मध्ये योजनेची सुरुवात झाली. साधारण वर्षभरातच म्हणजे जुलै 2025 पर्यंत सुरुवातीच्या तपासणीतच 26 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी बाहेर गेले. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये राज्यभर ई-केवायसी मोहीम सुरू झाली आणि मग अनेकदा मुदत वाढवून शेवटी 30 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख ठरवण्यात आली. सरकारने यासाठी एक पद्धतशीर प्रक्रिया वापरली. पहिलं म्हणजे डिजिटल ऑडिट. लोकांच्या रेकॉर्ड्सची तुलना त्यांच्या टॅक्स आणि गाडीच्या डेटाशी केली. मग जी खाती संशयास्पद वाटली त्यांना वेगळं काढलं. त्यानंतर सगळ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केलं आणि ज्यांचं ई-केवायसी होऊ शकलं नाही
तिथे स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली. अच्छा. आता ह्या सगळ्या घोटाळ्याचा आणि नंतर झालेल्या शुद्धीकरण मोहिमेचा सरकारी तिजोरीवर नक्की काय परिणाम झाला? चला, आता जरा पैशांचा हिशोब बघूया. तर बघा, या योजनेत नेमका किती निधी चुकीच्या ठिकाणी गेला याचा हिशोब असा आहे. अपात्र महिलांमुळे सरकारचं नुकसान झालं सुमारे 140 कोटी रुपयांचं. जे बनावट पुरुष लाभार्थी होते त्यांच्यामुळे गेले 23 कोटी रुपये आणि अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांमुळे 19 कोटी रुपये चुकीच्या हातात गेले. आता गंमत बघा सरकारच्या वसुली प्रक्रियेत. म्हणजे ज्या अपात्र महिला होत्या त्यांच्याकडून पैसे वसूल करायला सुरुवात झालीये. जवळपास 50% रक्कम परत मिळवली सुद्धा. पण जे पुरुष या योजनेचा गैरफायदा घेत होते त्यांची फक्त नावं काढली आहेत. त्यांच्याकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया मात्र अजून सुरूच झालेली नाहीये. हा एक मोठा फरक आहे, नाही का? या सगळ्या शुद्धीकरणामुळे योजनेच्या बजेटवर सुद्धा थेट परिणाम झालाय. 2025-26 या वर्षासाठी योजनेचं बजेट होतं 36,000 कोटी रुपये. ते आता कमी होऊन 2026-27 साठी 26,000 कोटी रुपये झाले. यावरून स्पष्ट दिसतंय की लाभार्थी कमी झाल्यामुळे सरकारची मोठी बचत होतीये. एवढ्या सगळ्या घडामोडींनंतर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की या योजनेचं भविष्य काय? सरकारची याबद्दल अधिकृत भूमिका काय आहे? चला, शेवटच्या भागात आपण हेच पाहूया. राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाने म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगदी ठामपणे सांगितलंय की कितीही अडचणी आल्या, काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हे आश्वासन या योजनेच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जाते. हा तक्ता आपल्याला एका नजरेत सगळा बदल दाखवतो. बघा, लाभार्थी 2.43 कोटींवरून कमी होऊन साधारण 1.75 कोटी झाले. वार्षिक खर्च जो जवळपास 43,740 कोटी होता तो आता 31,500 कोटींवर आलाय. आणि योजनेची स्थिती जलद अंमलबजावणीवरून आता पडताळणी आणि एकत्रीकरण या टप्प्यावर आली आहे. तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेतून आपण काय समजून घ्यायचं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सरकार आता एका मोठ्या योजनेला फक्त संख्येवर न ठेवता तिला अधिक अचूक, लक्ष केंद्रित आणि आर्थिकदृष्ट्या टिकेल अशी बनवण्याचा प्रयत्न करतंय. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. लाखो लोकांना या योजनेतून वगळल्यानंतर ही महत्त्वाकांक्षी योजना आपली राजकीय ताकद टिकून ठेवतानाच आर्थिक पारदर्शकता आणि सचोटी यांच्यामध्ये योग्य संतुलन साधू शकेल का? हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे.